हे गाईज, वेलकम बॅक टू आवर धीरज मानसी यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवूया पाया सूपची रेसिपी। तर पाय स्वच्छ करून आणलेले आहेत, कारण त्याच्यावरती भरपूर केस असतात, म्हणून स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि असे उकळत ठेवलेत चुलीवरती, कारण आम्हाला संध्याकाळी बनवायचं आहे सूप। त्याच्यामुळे आम्ही दिवसभर असा शिजवत ठेवलेला आणि बघा शिजल्यावरती कसला मस्त दिसतोय। पाणी आपण फेकायचं नाही, पाणी पण त्या सूपमध्ये टाकायचं, कारण आपण स्वच्छ धुवून घेतलेला होता म्हणून। आणि घेतलाय कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, गरम मसाला आणि कोथिंबीर। टोप चिकार तापलाय, तेल टाकून घेऊया। तेल तापल्यावरती गरम मसाला टाकून घेऊया। आलं लसूण मिरची पेस्ट, आणि थोडासा कांदा। आणि करूया मिक्स मिक्स मिक्स। कांदा वगैरे शिजल्यावरती हळद टाकूया। काही मसाला पण टाकतात, काही तिखट आवडतं, आम्हाला असं पिवळा सूप प्यायला मस्त वाटतं, त्याच्यामुळे आम्ही हळदच टाकली। त्यात हे शिजवलेले पाय आणि पाणी टाकून घेऊ। थोडं पाणी टाकायचं, कारण आमची इथं भरपूर जणं होती, त्याच्यामुळे आम्हाला जास्त बनवायचा होता सूप। आणि कोथिंबीर घालून घ्यायची वरून। अशी मस्त अशी उकळी येऊन द्यायची। हा काय वास येतोय। दहा मिनटं तरी उकळवायचं, कारण सगळे मसाले वगैरे मिक्स झाले पाहिजेत। त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं। आणि नवीन रेसिपी बनवण्यासाठी आम्ही नवीन प्लेट घेऊन आलेलो। चला त्यातच आपण आता काढून घेऊया। मटण मस्त शिजलंय, तुम्ही कुकरला पण लावू शकता। आमची चूल आहे म्हणून आम्ही दिवसभर चुलीवर ठेवलेलं, कारण आम्हाला संध्याकाळी बनवायचा होता म्हणून। तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता। गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घालून घेऊया। आणि हा आपला पाया सूप रेडी घरगुती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला अशाच नवीन रेसिपी बघायच्या असतील तर कमेंट करा, अशाच युनिक रेसिपी आम्ही घेऊन येऊ।
चला तर तुम्ही पण या टेस्ट करायला. आमची घरातली वाट बघतायत, त्यांना पण आता तिथे मी टेस्ट करायला. बघूया काय बोलतायत. मग सगळ्यांनी सुपीत गप्पा गोष्टी केल्या आणि टेस्ट करून सांगितलं कसं झालंय सूप. आई कसं लागतंय भाऊ? एक नंबर. सो बाय.